व्हिडिओ जोडून घ्या. आज मौजे फरकंडा येथे सर्व जिल्हास्तरीय कृषी विभागातील सर्व कर्मचारी त्यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज फुले विक्रांत ही व्हरायटी दिलीप व्यंकटराव पोळ मौजे फरकंडा या गावामध्ये दिलेली आहे. त्या व्हरायटीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सर्व मान्यवर आलेले आहेत. यांना सर 1 एकरचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रेमिंग ट्रॅप दिलेले आहेत. लूज काल येऊन पाहणी केली. 8 दिवसाला 1-2 प्रत्येक ह्याच्यामध्ये पतंग पडत आहेत. त्याच्यानंतर लिंबुळ्याची फवारणी झालेली आहे. याच्यावर एकच फवारणी झाली आता. शेंडे खुडणी झालेली आहे. दरवर्षी कोणते तुम्हाला काय फरक पडायला गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी? चांगला फरक फुटेचं काही दिसलं का जरा? फुटे वाढले ना बरी आहेत ना. शेंडे खुडले होते का काही? हो खुडले. याच्या पहिली कोणती व्हरायटी होती तुमची? वन दुसरी जॅकी बॅन वाटला समजा. हे असं किती ठिकाण दिसलं तुम्हाला? असं नेमकंच व्हायला नाही. बरं. एक आपल्या विद्यापीठाचं एक ट्रायकोडर्मा म्हणून भेटतं बघा. ड्रेंचिंग तर करणं शक्य नाही, पण एक फवारणी बी केली तरी चालते त्याला. थोडं त्याला बीज प्रक्रिया पण केलेली आहे ना. तरी बी रँडमली मारून टाका. म्हणजे काय आहे, शेवटी 4-5% पर्यंत येते समजा. पहिले आणखी तुम्ही क्युअर घेतली समजा व्यवस्थित त्याला, तर कमी राहते समजा. पिकाची फेरपालट करतात काय? काय अगोदर सोयाबीन गेल्या वर्षी हरभरा होता काही? नाही नव्हतं ना. त्यामुळे ते कमी आहे, जास्त. सोयाबीनवर गहू किंवा घेतात किंवा हरभरा, एखाद्या ज्वारी घेतात. चांगली बेस्ट व्हरायटी, चांगलं उत्पादन. सापळ्यामध्ये 2-3 पडायले सर. 2-3 पडायचे. मुठभर ज्वारी टाकायची यामध्ये. आता आपण हे डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे ना, याच्यात आणखी ते आपले जे ट्रॅप्स टाका ना, पिवळे निळे तिकड सापळे आहेत ना, ते एक टाका आणि ती आकाराची हे करा. म्हणजे एक आयडियल हे होऊन जाते. पक्षी थांबे वगैरे आयडियल डेमॉन्स्ट्रेशन होऊन जाते आपल्या. आपल्या डेमोच्या किट मध्ये सर्व बियाणं, बीज प्रक्रियेसाठी प्लस आपल्याला निमार्क आणि फेरोमेट्रा हे 4 घटक आपल्याला आले होते. वैयक्तिक त्यांना आपण ते रंगीत ट्रॅप जे म्हणालो ते, आणि कुठे ती आकाराची आपली पक्षी थांबे त्याला एक एकरी त्याला 20 टाकून दे त्याला. म्हणजे पुढच्या वेळेस काय करायचं, काय काय थोडीशी ज्वारी टाकायची. एक 100 ग्राम जर टाकली, 50 ग्राम टाकायचं. 100 ग्राम टाकली बघा. म्हणजे काय पक्षी बसतात, ते आळ्या खातात. त्या पीक स्पर्धेमध्ये आपल्याला पीक स्पर्धेमध्ये चांगले आहेत. हे बेस्ट आहे. स्टँड चांगलं, विगर चांगलं नाही एकदम. बेस्ट एकदम. ब्रांचिंग बघा ना. शेंडे खुडले. शेंडे कुठे गरज पडत नाही. हेच लोक चांगलं आहे. प्लॉट बी चांगला आहे. हे म्हणजे खत वगैरे काय दिलं याला? DAP दिलं ना. एक बॅग टाकली एकरी. पाण्याखाली आहे ना. इरिगेटेड 20 किलो त्याला आपण MOP द्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय व्हायला आता माहिती आहे का, जिथे कंटिन्यू DSP समजा 10 वर्षापासून लोक वापरायला MOP वापरणार. सगळं त्याच्या कडाकडा जे आहेत ना, त्या जळलेल्या आपल्याला दिसतात. दाना बारीक पडतो तुमचा. सल्फर बी टाकत चालला याला बरं. आपण म्हणतो ना सर ऑइल सीडसाठी, पण याच्यासाठी सुद्धा शिफारस आहे. सल्फरचा रोल फोटोसिंथेसिस मध्ये खूप आहे. ऑइल सीडसाठीच म्हणून नाही, एरवी सुद्धा आपण सल्फर कॅल्शियम तिथे भेटत असेल तर ती बी आता वापरण्याची सध्या गरज पडलेली आहे. पूर्वी आपल्याला जिप्सम भेटायचं बघा फुकट, तेव्हा कोणाला त्याची किंमत नव्हती. आता लोक विकत सुद्धा घ्यायला ते सापडणं कुठे भेटत नाही. तुम्हाला राजस्थान शिवाय पर्याय नाही दुसरीकडे. नाही तुम्ही बघा ना, पहिले जमीन तुमची अशी नरम भुसभुशीत राहायची. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढायची त्याची. पाणी